नाही, प्राधिकरणाची जी कामं आता वाढीव पाणी पुरवठा योजने जी सुरू आहे ती झाल्यानंतर डांबरीकरण जे शहरातल्या रस्त्यांचं आहे ते सुरू करण्यात येणार असं यापूर्वीच आम्ही नियोजन केलं होतं आणि त्यासाठी लागणारा निधी, त्याच्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया जी आहे रस्ते सुरू करण्याची ती नगरपालिकेनं आधीच करून ठेवलेली. आता विषय आज आढावा प्राधिकरणाकडनं घेतला. काही रस्ते त्यांनी लेखी दिलेले की बाबा आमचं काम पूर्ण झालं आहे त्यामुळे ते रस्ते सुरू करायला काही अडचण नाही, तिथं कुठलंही लिकेज म्हणजे काम आता काही परत होणार नाही. काही रस्ते अजून असे आहेत की त्याच्यावर अजून त्यांना पाईपलाईन वगैरे मेन टाकायचे आहेत, अजून त्यांना हे करायचं. त्यांना आम्ही सांगितले बाबा तुम्ही 15 तारखेपासून आम्ही रस्त्यांची कामं सुरू करतोय जी त्यांच्याकडनं आम्हाला क्लिअर करून मिळतात. त्यात रस्त्यांच्या बाबतीत आम्ही जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी कामं घेतली त्यांना आमचे सगळे इंजिनियर, CO, सगळे उपनगराध्यक्ष सगळेच आम्ही बसून काही सूचना केल्यात की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरनं एकच रस्ता एका वेळेला सुरू करायचा. म्हणजे 4 समजा त्यांनी टेंडर भरले असले तर 4कडचे रस्ते एकदम चालू केलेत वगैरे असलं चालणार नाही, एकच रस्ता सुरू करायचा. तिथं आमचा नगरपालिकेचा इंजिनियर त्या रस्त्यावर राहील म्हणजे क्वालिटीबद्दलची जे काही तक्रारी येतात त्या येणार नाहीत आणि त्या इंजिनियरच्या जबाबदारीवर रस्ता तो जो आहे तो केला जाईल. आता राहिला विषय प्राधिकरणाच्या उर्वरित कामांचा, सध्या तरी म्हणजे संत गतीनंच काम चाललंय अशी एकंदर परिस्थिती आहे. पण आता काही त्यात लवकरात लवकर ही कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं म्हणजे त्यांचा प्रयत्न चाललाय. संबंधित जो ठेकेदार आहे त्यानं खरं म्हणजे ही सगळी दिरंगाई त्याच्यामुळे झाली आहे, परंतु कुणालाही जुमानत नाही अशी एकंदर परिस्थिती झाली आहे. आणि हे काम काढून द्यायचं दुसऱ्याला म्हटलं तरी आजचे दर जे काम ज्या काळामध्ये हे काम मंजूर झालं त्यावेळेचे दर आणि काढून देण्यासाठी लागणारे जे काय म्हणजे काय वेळ आहे तो ह्याचा सगळ्याचा विचार केला तर ते थोडंफार अडचणीचं आणखीन होण्याच्या हे येते. त्यामुळे फार काय आम्ही त्या गोष्टीच्या मागं लागलो नाही की बाबा काढून दुसऱ्याला द्या, कारण एक तर खर्च वाढणार, तो खर्च परत नगरपालिकेवर पडणार कारण त्याला काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार काही पैसे देणार नाही. म्हणून आता हाय याच्याकडनं ही कामं अंतिम टप्प्यात आली ती पूर्ण करून घ्यायची. साधारण 15-16 तारखेपर्यंत मला वाटते 3 टाक्या सातारा शहरातल्या, एक आपली व्यंकटपुरा आपली इथली नगरपालिकेच्या समोरची एक यशवंत गार्डन आणि आणखी घोरपडी टाक्या ह्या सुरू करण्याचं म्हणजे तसं प्राधिकरणानं आम्हाला सांगितलं किंवा आम्ही सुरू करतोय. सदर बाजारच्या भागातलं बरंच त्यांच्या टाक्या ज्या आहेत त्यांनी सुरू केल्या आणि आम्ही थोडीफार माहिती नगरपालिकेच्या वतीने घेतोय. पाण्याचा फरक नक्कीच ज्या भागामध्ये सुरू झालेला आहे तिकडं प्रेशर म्हणा, वेळेत पाणी येणं वगैरे ह्याचा पडायला लागला ही वस्तुस्थिती आहे. त्याची थोडं मागं लागून आम्ही लवकरात लवकर रस्त्यांची जी तक्रार आहे कारण त्याच्यावरनंच फार टीका सगळ्यांवर होती आणि त्याचीच नाराजी लोकांमध्ये फार आहे की रस्ते सातारा शहरातले फारच खराब झालेत. पण आता काही गोष्टी नगरपालिका म्हटलं तरी आमच्या हाताच्या बाहेरच्या होत्या, पण आता लवकरात लवकर ती मार्गी लावण्याचा म्हणजे मार्गी लागतीलच असं मला. जी डेडलाईन तुम्ही दिलेली आहे ती समजा पाळली नाही तर संबंधित विभागात काय करायचं? नाही, आता डेडलाईन आमची नगरपालिकेची तर पूर्ण तयारी आहे त्यामुळे आमच्याकडनं नगरपालिकेकडनं कुठली अडचण येईल रस्ते करायला असं नाही. राहिला विषय प्राधिकरण आणि त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे सुरेंद्र इंजिनिअरिंग म्हणून ज्यांना त्यांनी काम दिलं त्या दोघांचंही काय ताळमेळ बसत नाही आहे. म्हणजे आता डेडलाईन जरी आपण म्हटलं तरी याआधी आम्ही त्यांनीच आम्हाला एवढ्या डेडलाईन दिल्या होत्या म्हणजे ते असतील त्यांचे CE असतील सगळ्यांनीच आम्हाला इतक्या दिवसात हे करतो इतक्या दिवसात ते करतो, पण दुर्दैवानं कुठलीही डेडलाईन त्यांच्याकडनं पाळली गेली नाही आणि अजून ते काम म्हणजे मगाशी जसं म्हटलं मी संत गतीनं त्यांचं चालू आहे. तरी आता आमचा प्रयत्न हाच आहे की बाबा सगळेजण मागं लागून त्यांचे वरचे अधिकारी जे आहेत वरचे जे आहेत आपले काय CE वगैरे जवादे साहेब वगैरे ह्यांच्या मागं लागून लवकर थोडं वरनं काही प्रेशर आणून की कामं संपवता आली. आता डेडलाईन आम्ही तर दिलीच आहे किंवा 15 तारखेच्या जे काही राहिली ती कामं आम्हाला पूर्ण करून द्या. प्रामुख्यानं चांदणी चौकापासून जो आपला वर जाणार रस्ता आहे समर्थ मंदिरचा त्या रस्त्याची पूर्ण पाईपलाईन त्यांना टाकायची आहे. तर आम्ही त्यांना दिले की 8 दिवसामध्ये आम्ही पलीकडचा रस्ता जो आहे तो आधी पूर्ण करून घेऊ म्हणजे वाहतूक सुरू राहण्यासाठी त्याचं डांबरीकरण करून घेऊ आणि मग तुम्ही हे काम सुरू करा. आणि 8 दिवसामध्ये पूर्ण पाईपलाईन त्याला असणारी कनेक्शन जी आहे ती क्रॉस काय जे करायचे जुनं नवीन कनेक्शन ट्रान्सफर करणं आणि सगळं मुजवून आम्हाला ताब्यात द्यायचं. 9व्या दिवशी आम्ही काय वाट बघणार नाही असं त्यांना हे केलंय.
आणि 9व्या दिवशी जर त्यांनी काम नाही केलं तर मग आम्ही काम बंद करून आमचं डांबरीकरणाचं काम सुरू करणार. मग प्राधिकरणानं ती पाईपलाईन कुठनं न्यायची आणि कसे कनेक्शन द्यायचे ही त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी ती बघावी. दुसरा एक प्रश्न आहे, मला तुम्ही बोलला ओढा स्वच्छतेमध्ये तो नाही, त्याचं कसं झालं की काही नागरिकांना, मला वाटतं आपले डॉक्टर पोळ सुद्धा ते पण बोलले होते की बाबा ते विहिरींना काय पाणी खराब येते वगैरे, म्हणून एक काम मंजूर झालं होतं. मला कुठलं काम कुठला ओढा एवढं काय मी बघायला गेलो नव्हतं. भाकरे डॉक्टर वगैरे यांच्या इथलं, कारण माझी भाकरे डॉक्टरांचे चांगले संबंध आहेत, त्यांनी केलं होतं. पण त्याला थोडंफार नगरसेवक काही जे आहेत त्यांचं उगाचच काम करायची गरज नाही आणि मग त्याला काहीतरी वेगळं स्वरूप द्यायचं चाललंय. मी सीओना सांगितले की बाबा तुम्ही त्या ओढ्याचं शूटिंग करून घ्या, पाहिजे तिथल्या नागरिकांना बोलवा, त्यांची त्या ओढा त्यांना साफ करून पाहिजे का नाही हे नागरिकांनी येऊन सांगू दे, आणि मग काय असेल ते निर्णय. काम मंजूर झाले तर सुरू करायचं एवढंच आहे. टक्केवारीसाठी असा आरोप केला नाही, टक्केवारीसाठी असं मी नाही म्हणत, पण ते होते कसं नगरसेवकांनी माझा वॉर्ड आहे आणि माझ्या वॉर्डात कुणीच बोलायचं नाही असं जे आहे हे थोडं चुकीचं आहे. एखादा नागरिक अगदी आमच्यापर्यंत आला आणि आम्हाला सांगितलं, शेवटी आम्ही काम एखादं सुचवलं नगरपालिकेला तर नगरसेवकांना त्यात काय बोलायचं किंवा त्यात आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. शेवटी आम्ही पण लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही काम करा, आम्ही काम करतो. माझा वॉर्ड आहे आणि माझ्या वॉर्डात कुणी सांगायचं नाही असं काही काय भारत पाकिस्तान नाही आहे, म्हणजे आमच्या सीमा आणि तुमची सीमा असंही नाही. खासदार साहेब पण वॉर्डांमध्ये कामं सांगतात, त्यांच्याकडे कोण गेलं तर. माझ्याकडे कोण नागरिक आलं तर मी सीओ साहेबांना फोन करून सांगतो बाबा हे बघा, किंवा इंजिनियर आहेत आमचे, त्यांना सांगतो बाबा माझ्याकडे तक्रार आली, ती काम तुम्ही मार्गी लावा. असं असते. त्यामुळे लगेच माझ्या वॉर्डात कुणी काम सांगितलं आणि का करताय, आणि शेवटी काम झाल्यावर त्याचं क्रेडिट आपोआप नगरपालिकेला मिळणार आहे, नगरसेवकांना मिळणारच आहे जे सत्तेत आहेत त्यांना.